मॅचला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर अमित तांबे आणि दिलीप वर्मा आणि गोलंदाजी मार्कवरती विवेक शेलार. पहिला चेंडू अनइवन बाउन्स शरीराच्या दिशेने इथे मारा करण्याचा प्रयत्न विवेक शेलार यांचा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिले कव्हरच्या दिशेने. त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येची सुरुवात इथे अमित तांबे यांच्या बॅटमधून सिंगलने होतीये. एक मोठी मॅच मैदानामध्ये आहे. ज्या संघाने या स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर केला ते अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ खेळेल MMCC ओरिसा तितक्याच बलाढ्य संघाबरोबर. इथे देखील मिस टाइम, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कुठलाही तैनात नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू इथे विसावतोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3. दिलीप वर्मा जड्डू या नावाने त्यांना खास करून ओळखलं जातं. एक अप्रतिम अशी बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिली. सुरुवातीपासूनच संयम, परंतु त्यानंतर जो विस्फोट झाला इथे मात्र नो बॉल. ओव्हरस्टेपिंग. यस, इथे पंचांनी कळवलंय की गोलंदाजाची सर काय सिग्नल एकदम क्लिअर देत जा. नो बॉल आहेच, रिव्ह्यू नाहीये. येस, नो बॉल आहे. मला वाटतं जास्त वेळ बघायची गरज लागणार नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने तो नो बॉल हाताळलाय. अख्खाच्या अख्खा पाय बाहेरच होता आणि त्यामुळे सॉफ्ट सिग्नल नाही तर क्लिअर नो बॉल आहे. हा चेंडू मात्र भन्नाट वेगामध्ये विवेक शेलार यांच्या गोलंदाजीची धार ते मैदानामध्ये दाखवतायत. ज्या बॅटरने मागच्या मॅच मध्ये अक्षरशः मैदानाच्या बाहेर चेंडू दूरवरती धाडून दिले, त्या बॅटरला रोखण्याचं काम विवेक शेलार इथे करतायत. चांगली गोलंदाजी आहे. इथे देखील शरीरावरती टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेज क्षेत्र आहे आणि रिझल्ट देखील तोच आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही फटके जर आपण पाहिले तर मिस टाइम आहेत, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवणं हे काहीसं अवघड आहे. दोन्ही खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. पॉवर प्लेच्या षटकामधले हे 2 खेळाडू जे डीप मध्ये आपण पाहतोय, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेग अथवा शॉर्ट मिड विकेट वरती कुठलाही प्लेयर तैनात नाही आहे. त्यामुळे हे 2-2 धावींचे 2 फटके आणि त्यामुळे धावसंख्येमध्ये जी वाढ होतीये ती अगदी 2-2च धावेने होतीये. 6 धावा झाल्यात. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 6 षटकांची महत्वपूर्ण लढत जी मैदानामध्ये संपन्न होते. दुसऱ्या फेरीतील ही पहिलीच मॅच. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. चेंडू असेल निर्धाव. पूर्णपणे अभ्यास या गोलंदाजांनी फलंदाजांचा केलाय की मागच्या मॅच मध्ये नोएडा संघाने ज्या चुका केल्या त्या मात्र MUCC इथे करताना पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी इथे सुरू आहे. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. सिंगल त्या दरम्यान प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक इथे संपुष्टात येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. सर मागच्या तुलनेत म्हणजे मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं असेल जी पहिली मॅच अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने खेळली त्यामध्ये देखील सुरुवात आहे ती सुरुवात पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. त्यानंतर धावसंख्या 100 पार गेली. ही या संघाची रणनीती आहे. काय सांगाल याबाबत? तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये जरी थोडासा संत खेळ असला तरी दिलीप वर्मा मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यानं की पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक झळकवलेलं होतं. त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.
अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. विवेकनं हे षटक हाताळलं, अप्रतिम गोलंदाजी केली. दिलीप वर्मा आणि अमित तांबे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना फक्त 7 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. परंतु यानंतर काहीतरी वेगळे चित्र नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच तीच आतुरता संघाला देखील आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रथमेश ठाकरे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा आहे. हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर आणि तो रिदम पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. थोडासा अपिश आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र, बॉल सीमारेषा पार, चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा एक सनसनीत चौकार ओढलाय. अगदी आपण पाहतोय जसे दुसरं षटक चालू झालं आक्रमणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला. हे रणनीतीचा एक भाग आहे असं म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये संयम दाखवायचा, थोडंसं गाफील ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकापासून सुरुवात. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक इथे मात्र दूरवरती आहे. बिलाल शेख तिथे तैनात आहेत. मागचा जो रबर बॉलचा हंगाम आहे तो देखील बिलाल शेख यांनी गाजवलेला आहे. प्रथमेश ठाकरे यांनी गाजवलेला आहे. सुमित ढेकळे यांनी गाजवलेला आहे. फरदीन काझी यांनी गाजवलेला आहे. आणि हे सर्व सुपरस्टार विवेक शेलार देखील चांगली गोलंदाजी करताना आपण बघितले. आणि आता टेनिस बॉलचा सीझन चालू झालाय आणि त्यामध्ये देखील तो फॉर्म तसाच कायम आहे. म्हणजे रबर बॉल आणि टेनिस बॉल मधली जी तफावत आहे ना, या अशा खेळाडूंनी काहीशी कमी केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होती ती 12. दुसरं षटक सुरू आहे. अमित तांबे मागच्या मॅच मध्ये म्हणावे तसे चमकले नाहीयेत, आता संधी आहे. स्विच हिट आणि बॉल चाललाय वाईडी स्टडमॅन, सीमारेषा पार, षटकार. अमित तांबे अशा प्रकारचे फटके सातत्यानं वसूल करत असतो. अगदी आपण पाहतोय पाठीमागचे काही दिवस जर पाहिले तर मात्र वलयांकित ठरलं हे नाव पुणे जिल्ह्यामध्ये. अगदी आपण पाहतोय आणि आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये एक मोठी खेळी साकारेल याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत आणि त्यांना आपला दर्जा सिद्ध केला. एक अप्रतिम षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. सुरुवात चांगली केली आहे अमित तांबे यांनी. 8 चेंडूंमध्ये 10 धाब्यांवरती दिलीप वर्मा आहेत, तर अमित तांबे 2 चेंडू खेळलेत, 7 धाबा, त्यामध्ये एक उत्तुंग षटकार आहे. या बॅटरकडे देखील ती क्षमता आहे. म्हणजे हाफिश टेनिस बॉल क्रिकेटमधून उदयास आलेला खेळाडू आता संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला जातोय. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, परंतु कॅप मध्ये चेंडू इथे जाऊ शकत नाहीये. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु अर्व पाटील त्या ठिकाणी तैनात. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडू, आपण त्या विषयाकडे देखील जातोय, परंतु फुलपिच क्रिकेट देखील चांगलं खेळलं जात आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव तिथे पूर्ण केली जाते. मिडॉन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. विवेक शेलार वेगात येऊन तो चेंडू अडवतील. धावसंख्येत होणारी वाढ, धावसंख्या होते ती 18. सरासरी इथे 60 ते 70 धावांच्या पुढे मजल मारण्याचा प्रयत्न, कारण या संघामध्ये देखील चांगले गोलंदाज आहे परंतु प्रतिस्पर्धी अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. इथे या षटकाची समाप्ती होईल. 2 षटकानंतर 19 धावा. कुठेतरी हायलाइट्स बघितल्यासारख्या वाटतात पहिल्या मॅचच्या. पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 6 धावा होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील हा संघ पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा पूर्ण करतोय. पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या षटकामध्ये देखील 20 ते 22 धावांपर्यंत मजल होती आणि आता या मॅच मध्ये 2 षटकानंतर 19 धावा झाल्यात. बघायला गेलं तर धावगती कुठे कमी नाही. करंट रन रेटचा जर विचार केला तर जवळपास 10च आहे, परंतु तिथून पुढे हा गिअर शिफ्ट करावा लागेल आणि कमीत कमी 15 ते 16 धावांच्या सरासरीने इथे धावा बनवाव्या लागतील. तर नक्कीच महत्वाची बाब ही आहे की विकेट गमावलेली नाही अद्याप. अमित तांबे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, दिलीप वर्मा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि या उर्वरित 4 षटकांमध्ये नक्की स्फोटक आणि आक्रमक फटके खेळून एक विशाल काय लक्ष समोर उभे करतील यात कोणतीही शंका नाही. तिसऱ्या षटकाची सुरुवात. विवेक शेलार गोलंदाजी मार्क वरती आणि इथे मिस टाइम स्टो झेल निसटलाय. अमित तांबे यांचा झेल इथे निसटतोय.
विवेक शेलार अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत, संधी निर्माण केली परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. म्हणावा तसा सोप्पा झेल नव्हताच, कारण एवढ्या दूरवरचं अंतर गाठायचं, तेवढा बॅलन्स करायचा, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवायची आणि त्याला पकडायचं थोडंसं अवघड आणि त्याचमुळे झेल निसटतोय. 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा एक सुरेख फटका आणि बॉल देखील आपण पाहतोय वाईडिश फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार येईल. खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. तिसऱ्या षटकामध्ये देखील अगदी आपण पाहतोय जी सुरुवात केली आहे चौकारानं, अगदी आपण पाहतोय अशा प्रकारचे फटके हे खेळावेच लागतील. 2 बलाढ्य संघांची झुंज अगदी आपण पाहतोय. दोन्ही ताकदवान संघ आहेत, रती महारथी टेनिस बॉल क्रिकेटच्या दोन्ही टीममध्ये आहेत. त्यामुळे अगदी आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये एक मोठं लक्ष उभं केल्यानंतर चांगली फायटिंग क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल आणि धावा येताना पाहायला मिळत आहेत तिसऱ्या ओव्हरमध्ये. एक चौकाराला एक जीवदान मिळतंय. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम अमित तांबे यांनी केलंय गोलंदाजाच्या. हा देखील स्विचिटचा प्रयत्न, सरळ हाताने धावा येत होत्या परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी ठरतायत. आणि स्वाभाविक आहे, म्हणजे तुमच्याकडे असे फटके असणं गरजेचं आहे. स्विचिट खेळणं म्हणजे सातत्याने सराव करणं गरजेचं आहे की कधी उठायचं बॅट घ्यायची आणि मी स्विचिट खेळतो, रिव्हर्स स्वीप खेळतो असं बोलून नाही होत. प्रयत्न केला परंतु त्या दरम्यान अयशस्वी. विवेक शेलार त्या गोष्टीसाठी माहीर आहेत, अगदी बॅटरच्या माइंडसेट बरोबर ते खेळत आहेत. परंतु अमित तांबे पुन्हा एकदा सज्ज होतील. हा चेंडू मात्र भरकटलाय. आता बॅटरने गोलंदाजाच्या माइंडसेटशी खेळ केलाय, दाखवून दिलं की मी स्विचिट खेळेल आणि त्यामुळे तीच लाईन आणि तीच लेंथ. परंतु अमित तांबे यांनी हा चेंडू सोडून दिला डाव्याष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 26. बेस्ट वर्सेस बेस्ट असंच युद्ध होतं, नेहमीच रंगतं. हा चेंडू मात्र गती परिवर्तन, चेंज अप पेस ही कला अवगत होती आणि मी मगाशीच सांगितलं वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू हाताळण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. कधी वेगवान, कधी आखूड टप्प्याचे, कधी शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून वळवण्याची ताकद, कधी चेंज अप पेस आणि त्याचमुळे या गोलंदाजाला रीड करणं कुठेतरी अवघड होत आहे. धावसंख्या फक्त 26 आहे आणि तिसरं षटक सुरू आहे. इथे मात्र मिक्स टाइम स्ट्रोक, स्वतः सुमित ढेकळे डाऊन दी बॉल. विकेटचं पतन, अमित तांबे होतील बाद. पहिला बॅटर डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हिलियन. ही विकेट खूप महत्वाची असेल. अगदी आपण पाहतोय म्हणजे जे यश पाहिजे होतं ते यश नक्कीच मिळताना पाहायला मिळत आहे, कारण की एक मोठी भागीदारी जमताना पाहायला मिळत होती. अमित तांबे परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियनमध्ये. न्यू बॅटर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, परंतु त्या अगोदर ती एक महत्वाची सूचना आहे. ग्राउंडच्या बाहेर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती ज्या गाड्या पार्क केल्यात त्या अगदी व्यवस्थित पार्क करा. उद्या त्यामुळे मॅच मध्ये कुठलाही व्यत्यय येता कामा नये याची काळजी सर्व प्रेक्षकांनी घ्यायची. आपल्याला अशी सूचना नव्हे तर नम्रतेची विनंती आहे. पार्किंग व्यवस्थित करा, अन्यथा इथे मॅच खेळणं थोडंसं अवघड होऊन जाईल, त्यामुळे सहकार्य करा. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत नरसिंग पालमपल्ले. एक बिग हिटरला मैदानामध्ये प्रमोट केलंय. मागच्या मॅचच्या तुलनेमध्ये धावा कमी झाल्या, त्याचमुळे रन मशीन इन फॉर्म बॅटर नरसिंग पालमपल्ले इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू विवेक यांचा नरसिंग यांच्यासाठी. आल्या आल्या सिक्सर किंगच्या बॅट मधून हा आलाय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. लॉंग लेगच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. चौकारासाठी एक जबरदस्त तडाखा त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक पहा किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रेक्षक गॅलरीज गच्च भरून वाहताना पाहायला मिळत आहेत. पलीकडच्या बाजूला जी सावली केलेली आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय प्रेक्षक बसून सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या मोठा प्रतिसाद सालाबाप्रमाणे याही वर्षी टिंगरे सरकार चषकाला प्रेक्षक राजाचा अगदी आपण पाहतोय. सगळ्यांचं टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट क्लब, विटी ग्रुप यांच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत असेल. नक्कीच सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. आपण वेळेत वेळ काढून येता आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मोठ्या उंचीवरती घेऊन जाण्यामध्ये आपला देखील हातभार तुम्ही लावताय, त्याबद्दल तुमचे विशेष आभार.
नवीन गोलंदाजी मार्क वरती राजेश नायडू, एक अजून एक गोलंदाज, एक उत्कृष्ट गोलंदाज परंतु समोर तितकाच बहारदार बॅटर. स्वागत केलंय आणि चौकार. बॉल सीमारेषा पार, वाईड लॉंग ऑन, येईल खणखणीत चौकार. या षटकाची सुरुवात चौकाराने केली जाते. तर राजेश नायडू यांचं देखील स्वागत इथे केलं जात आहे 4 धावेने. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आज दिलीप वर्मा या नावाची चर्चा नक्कीच होईल. पहिल्या मॅच मध्ये देखील जे अर्धशतक झळकवलं होतं, शानदार खेळ केला होता, तर या मॅच मध्ये देखील खेळपट्टीवरती अगदी चिटकून आहे, उभा आहे आणि धावा देखील वसूल करतोय दिलीप वर्मा. जबरदस्त खेळ साकारताना. गोलंदाज कुठलाही असेल, कुठूनही आला असेल तरी माझा स्वाभाविक खेळ हीच माझी ओळख आणि तेच दाखवून दिलीप वर्मा त्याच्या बॅटमधून आलेल्या या षटकाची सुरुवात चौकाराने. पुन्हा एकदा इनसाइड आउट. आता मात्र बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने, सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावेंसाठी. अगोदर संयम पाहायला मिळतो दिलीप वर्मा मध्ये आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय फार मोठी आक्रमकता त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 वेळेला आक्रमण केलं आणि यावेळेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा एक शानदार चौकार दिलीप वर्मा लगावताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी गिअर शिफ्ट केलाय की काय, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यावरून डायरेक्ट टॉप गिअर. कुठेतरी आता असं वाटायला लागलंय की धावांची जी गाडी आहे ना ती आता हायवेला लागली आहे. सुसाट वेगामध्ये इथे धावा बनवण्याचा प्रयत्न दिलीप वर्मा देखील करतायत. बॅक टू बॅक 2 चौकार. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली ते वेरिशत पाहायला मिळालं, परंतु इथे बॅटर आपला क्लास दाखवून देतोय. हा चेंडू मात्र मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, 1 धाव त्या दरम्यान मिळतीये आणि शॉर्ट फॉर्मॅटमध्ये सर या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागतं. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे असेच बॅटर असणं गरजेचं आहे. सिंगल डबलचं आता हे राज्य राहिलेलं नाहीये की रनबॉल इक्वेशनमध्ये आपण मॅच जिंकू शकतो असं नाहीये. 100 धावा देखील पूर्ण होतात. त्यामुळे प्रत्येक टीम अगदी विस्फोटक बॅटर जेवढे आहेत ना तेवढ्यांना अगदी पुढच्या क्रमामध्ये बॅटिंग करण्यासाठी सोडून देते आणि हवी तशी बॅटिंग करण्यासाठी प्रवृत्त करते. इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, पवन केणे त्या ठिकाणी झेल टिपतायत. नरसिंग पालमपल्ले इथे होतील बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. 2 चेंडू खेळून काढले. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला होता नरसिंग पालमपल्लेनं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळत असताना कव्हरच्या दिशेला एक अप्रतिम झेल झाला आणि नरसिंग पालमपल्ले परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. स्वाभाविक आहे, धावा कमी झाल्यात म्हटल्यानंतर ज्या रोलसाठी नरसिंग यांना प्रमोट केलं होतं तो रोल त्यांना इथे करावाच लागला होता आणि त्याचमुळे मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये ते अयशस्वी ठरतायत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत मिस्टर आनंदवाडी, ज्यांनी आनंदवाडीचं जे मैदान अक्षरशः दणानून टाकलं ते रोहित खरात इथे मैदानामध्ये येत आहे. डावखोऱ्या शैलीचा एक शैलीदार बॅटर म्हणून त्याची एक ओळख आहे आणि तीच ओळख गेले कित्येक वर्ष आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतोय. नुकतंच स्क्रीनवरती आपण बघितलं तर सर्वांच्याच आवडीचा खेळाडू म्हणजे उस्मान पटेल आपण स्क्रीनवरती पाहिलं. त्यांचं डगआउटमध्ये त्यांचा अजून आराम चालू आहे. त्याचबरोबर बायकर मॅन आकाश तारेकर यांना देखील आपण पाहिलं आणि ती स्टारकास्ट अजून येणार आहे कारण आल्यापासून त्यांना 2 वेळा नाही का, पहिल्यांदा एक टीम आलीच नाही त्यामुळे बाय मिळाली आणि दुसऱ्या वेळेस त्यांची मॅच दुसऱ्या डावातली दुसरी राहिली त्यामुळे त्यांना अजून खेळायचं आहे. अच्छा ऑन साईडला रोहितने आल्या ऑन साईडला एक चांगला फटका खेळला आहे. पवन केने वेगात येतील, फेकी करतील. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. पवन केनी यांना देखील विसरून चालणार नाही. त्या स्टारकास्ट मधला एक खेळाडू आहे. नुकतीच एक स्पर्धा ग्रामीण भागामध्ये झाली आणि त्यामध्ये देखील पैशाची उधळण त्यांच्यावरती त्यांच्या फॅनने केली ऑन फील्ड मध्ये. असा सर्वांचाच लाडका पवन केनी देखील मैदानामध्ये खेळतोय. पुढचा चेंडू रोहित यांच्यासाठी. इथे फुल टॉस कळला देखील नाहीये. चेंडू तयार नव्हते मला वाटतं या फटक्यासाठी, या चेंडूसाठी. फुलटॉस चेंडू होता
परंतु त्याला फुल टोल वसूल करता आला नाही. साईड झाला नसेल बहुतेक, त्यामुळे ते समजून आलं नाही. गती परिवर्तन करणारा हा चेंजअप पेसचा चेंडू आणि त्या दरम्यान मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता उस्मान पटेल. काही काम नाहीये तर आराम चालू आहे, परंतु ज्यावेळेस ते मैदानामध्ये येतात ना त्यावेळेस क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांना भरपूर कामाला लावतात. ते स्मितहास्य आणि ग्राउंड लेवलचे खेळाडू आहेत. म्हणजे तुम्ही गेलात आणि की सर आम्हाला सेल्फी पाहिजे तर कधी नकार नसतो. उस्मान पटेल यांचा स्वभाव तोच आहे. आकाश तारेकर विराटची कॅप परिधान करून आहेत. संयम आणि शांतता हे दोन्ही गुण अवगत असलेले हे खेळाडू आहेत. चला मॅचकडे वळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतील ते पवन केने. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धावत्या दरम्यान मिळतीये. डीप काऊ कॉर्नरमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. चौथं षटक इथे मैदानामध्ये संपुष्टात आल्यानंतर या 5व्या षटकाची सुरुवात होतीये 2 धावेने. धावसंख्या 43. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आता येणारा काळ, येणारी वेळ. 11 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही मागच्या मॅचचा हिरो दिलीप वर्मा 13 चेंडूमध्ये 21. हा चेंडू देखील कट केलाय, चॉप केलाय, परंतु या फटक्यासाठी डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. बघा सर, आता हे जे चित्रामध्ये मैदानामध्ये घडलं की बॅकअप किती महत्वाचा आहे. जर बॅकअप नसेल तर लवकरात लवकर पॅकअप होण्याची संधी असते. सुमित टेकडे यांच्या हातातून चेंडू निसटला. बॅकअप जर आला नसता तर अतिरिक्त धावा तिथे अधिक मिळाल्या असत्या, संघाची वाढ झाली असती. आणि इथे एक एक धाव किती महत्वाची आहे ते आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. धावसंख्या 45. इथे मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतील आणि त्या दरम्यान दिलीप वर्मा हे देखील होतील बाद. अजून एक विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. ही विकेट खूप महत्वाची असेल. दिलीप वर्मा परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. सलामीला येऊन मैदानाच्या आतमध्ये उभा होता, चांगल्या धावा बनवत होता. 15 चेंडू खेळला, 23 वरती तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतताना जो पाहायला मिळतोय. खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. दिलीप वर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी आणि त्याचमुळे बॅटरला इथे मोठा फटका खेळता येत नाही. आणि सर्वच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. आपल्या पुण्याचे सुपरस्टार शेरू लोहार उर्फ राहुल लोहार देखील आपण पाहतो इथे स्क्रीनवरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. मोस्ट स्टायलिश प्लेयर इन पुणे टेनिस क्रिकेट. बॉडी लँग्वेज, खेळण्याची शैली, लुक अगदी विदेशी खेळाडूंप्रमाणेच वाटतो. आणि खेळताना देखील प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, की आलंय की मी कसाही फिरविल असं नाहीये. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळून काढतात. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात शुभम शेळके. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, आता बॅटिंगची संधी आहे. बघूया. आल्या आल्या खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय. लॉंग ऑन मध्ये एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, फेकी येईल तोपर्यंत 2 धावा. विवेक शेलार यांनी अगदी योग्य दिशेने फेकी केली, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि यंग खेळाडू आहेत आणि त्यामुळे हे विकेटचं जे अंतर आहे ते पटकन गाठतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 47. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू उजयष्टीच्या बाहेरचा खेचून मारलाय, परंतु म्हणावं तसा टायमिंग इथे जुळलं नाही. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 49. बघा काय परिस्थिती आहे. मागच्या मॅच मध्ये 100 धावा बनवणारा संघ आतापर्यंत 50 धावा देखील पूर्ण नाहीयेत. इथे देखील बॅटची एज परंतु झेल होऊ शकत नाहीये. 5वं षटक इथे संपुष्टात आलंय. 5 षटकानंतर 49. 3 बॅटर बाद. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. काय सांगाल सर? माणसाची परिस्थिती आयुष्यामध्ये असू द्या किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रात असू द्या, परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. कधी सुखाचे दिवस दुःखामध्ये जातात, कधी दुःखाचे सुखामध्ये जातात. कधी धावसंख्या 100 पार तर कधी 50. काय सांगाल हे बाकी? क्रिकेट खेळ संघर्षाचा आहे, कष्टाचा आहे, मेहनतीचा आहे. तुम्ही म्हणजे जसं दाखवसान त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुम्ही जर कष्ट मेहनत घेतली तर तुम्हाला यश नक्कीच पदरात पडणार आहे. आणि या मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी केली आहे, जे क्षेत्ररक्षण आतापर्यंत झाले, नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि अगदी आपण पाहतोय 5 षटकात 49 वरती रोखून ठेवले गेले. चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजांना चांगली साथ इथे क्षेत्ररक्षकांकडून मिळतेय, म्हणून त्यांचं क्षेत्र गोलंदाजी महाग ठरत नाहीये.
राजेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. इथे थोडीशी गडबड आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं नियोजन, चांगलं सुसज्ज असं नटलेलं मैदान आणि नेहमीच टिंग्रेज सरकार चषकाचा अभिमान आमच्या सर्व प्रेक्षकांना, मान्यवरांना, सगळ्यांनाच असतो की ही स्पर्धा पुण्यातील एक मात्र अशी स्पर्धा आहे की अखंड 21 वर्ष ही स्पर्धा अविरत सुरू आहे आणि नुसता नामोल्लेख केला आणि त्या दरम्यान ठोक डाला, षटकार, 6 धावा. रोहित नावाचं वादळ मैदानावरती घोंगवायला सुरुवात झाली आहे. शेवटचा षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि त्यामुळे मात्र अशा प्रकारचं आक्रमण गरजेचं होतं. पहा ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता, चांगला पिकअप केला त्या ठिकाणी बीड विकेटच्या दिशेला आणि या एक उत्तुंग षटकार वसूल केला 6 धावांसाठी. रोहित कुठेतरी बहरताना दिसतोय. 4 चेंडूंमध्ये 10 धावेंवरती आहे. पुन्हा एकदा जसा आला तसा फेकून दिलाय. ते क्षेत्र, रिझल्टही सेम. बॅक टू बॅक 2 षटकाराने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 63 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला खेचलाय, अनादर 1 सिक्सर. रोहित, तर रोहित म्हणता येणार नाही, रोहित. अगदी आपण पाहतोय लागोपाठ 2 चेंडूवरती 2 हिट केलेत आणि क्रिकेट रसिकांची मन जिंकताना पाहायला मिळतोय रोहित. साम्य थोडंसं आहे. रोहित आणि रोहित भारतीय संघाचे सिक्सर किंग जे कर्णधार आहेत रोहित, आणि इथे या संघाचे रोहित हे देखील सिक्सर किंग आहेत. बॅक टू बॅक 2 षटकाराने धावसंख्येला इथे आकार येतोय. पदलालित्य एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रच्या डीप मध्ये आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा वेगात पूर्ण केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. शुभम यांना ठाऊक आहे रोहितच्या बॅटमधून धावा येत आहेत. स्ट्राईक देणं गरजेचं आहे. विकेट गेली तरी चालेल, परंतु इथे धावांसाठी धावाधाव करणं गरजेचं आहे. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 65. चला, हमराज मृत्युंजय आणि संविधान ग्रुपचे कॅप्टन आपल्याला पहिला पुकार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच यायचंय. लगेच या. पुढचा चेंडू इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 1 धाव. दुसरीचा प्रयत्न इथे नकार. धावसंख्या होते डबल 6. 66 66. 3 बॅटर बाद. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू आहे. शुभम शेळके मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना 5 विकेट त्यांनी मिळवल्या. आता बॅटिंग करत असताना 3 चेंडूमध्ये 4 आहे, परंतु शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे. पाहूया चौकार, षटकार, एकेरी, दुहेरी का तिहेरी. इथे देखील मोठा फटका खेळला. मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु 2 धावा तर घेण्याचा प्रयत्न होईलच. ती पूर्ण होईल की नाही. फरदीन काझी फार हुशार आहेत. गडबड केली नाही, योग्य वेळेची वाट पाहिली आणि त्या दरम्यान बॅटर धावबाद होतील. 2 धावा आत्ताच्या पूर्ण होत आहेत. एक फायटिंग स्कोर आहे. 68 धावा इथे झाल्या तर 69 उलट सुलट 69 रन्स टू विन. धाव आकडे जरी आपण पाहिले ना तर 3 बॅटर बाद आहे. त्याच्यानंतर 68 झाल्यात. 69 धावेंची गरज आहे. 3, 6, 9. 6 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या बाहेर येताना एका लाईनीत एका ओळीतच बाहेर यायचंय. हा नियम सगळ्यांना आहे. आणि चला, हमराज मृत्युंजय आणि संविधान ग्रुप नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जाईल. आपल्याला विनंती आहे टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत। पण या आपल्या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस, दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत, एका बाजूने पुण्याचा संघ आहे हमराज मृत्युंजय, तर मध्ये आल्यानंतर टिंगरे सरकार चषक ही स्पर्धा कशी वाटली, नियोजन आयोजन याबद्दल काय सांगाल? टिंगरे सरकार ही टुर्नामेंट एकदम खूपच सुंदर आहे आणि इथं टायमाचा अवलंब खूप महत्त्वपूर्ण आहे. जिथं टायमावर टुर्नामेंट चालू होते आणि टायमावरच संपते आणि 6 ओव्हरचे टुर्नामेंट खेळायला भेटते, हे आम्हाला चांगलं वाटतं. पुढील मॅचसाठी शुभेच्छा. लगेच आपण दुसऱ्या डावाकडे वळतो आणि पुन्हा एकदा आपण जोडले जातोय कॉम्बॉक्स मध्ये. तिथे चंद्रकांतजी शेट्टे सर आणि प्रवीण गायकवाड सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्लासिकल अंदाजामध्ये फरदीनच्या बॅट मधून 4 चौकार. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र खेळलाय आणि इकडे जर पाहिलं तर चौकाराने सुरुवात केली. 69 धावा तशाही काही कमी नाही आहेत. एक चांगलं आव्हान आहे. जर पॉवर प्लेमध्ये बॅटिंग टीमला देखील जर पाहिलं तर 20-25 रन बनवाव्या लागतील. बॉलिंग टीमला 1-2 विकेट पॉवर प्लेमध्ये घ्याव्या लागतील, कारण संघ महत्त्वाचे आहेत. पुण्याचा एक दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर हा संघ ज्यावेळेला मैदानात उतरतो, विशाल कांबळी यांची आठवण येतेच येते, कारण या संघाची बांधणी त्यांनी केली. हो, यावेळेला उसळी थोडीशी जास्त पुल करायचा प्रयत्न होता, नाही यशस्वी झाला. एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निहाल देखील काही कमी नाहीये. श्रीतेज नावाने देखील हा संघ ओळखला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळ त्यांचाही पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. जोडीला टेनिस क्रिकेटचा बाहुबली यांना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि देहूरोड एक्सप्रेस बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळेल निहाल तुसामत. आता हे सगळे खेळाडू पुण्यातील खेळाडू मागील काही वर्षी जर पाहिलं तर नुसते खेळाडू नाही तर पुण्यातील टीम्स, मग अमराज मृत्युंजय, श्रीतेज असेल, त्याचबरोबर जर विविध टीम्स आहेत यांचा परफॉर्मन्स गेल्या काही वर्षामध्ये खूप चांगला राहिला आहे. यावेळेला समोर मिडॉनच्या डोक्यावरून फरदीनच्या बॅट मधून आलाय फटका. सीमा रेषा पार षटकार. चांगला फटका इथे फरदीन काझी यांच्या बॅट मधून खेळला जातोय. शरीर यष्टी महत्वाची नाहीये, तो टायमिंग आणि त्या टायमिंगच्या जोरावरती इथे ठोकलेला हा षटकार आहे. चौकार षटकार आणि पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची आहे फरदीन यांना माहिती आहे. आणि हर दिन फरदीन
का म्हटलं जातं, कधीही बघितलं ना तरी तोच फॉर्म या खेळाडूचा आपण पाहिलेला आहे. येस, फरदीन काझी इन ॲक्शन मध्ये मोठमोठे स्ट्रोक आता मात्र त्यांच्या बॅटमधून येऊ लागलेले आहेत. यावेळेला आणखीन एक, याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. पाहूयात किती लांबवर जाईल. फरदीन यांच्या बॅटमधून आलेला हा फटका सीमारेषेच्या पारच जातोय. 4 षटकार पाठोपाठ ठोकलेला चौकार आणि या 4 धावेनंतर धावसंख्या देखील आपण पाहतोय 14 धावा आल्यात. सुमेध टेकळे यांचा जो रोल आहे सिंगल डबल मध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक्स फरदीन यांना देण्याची. मी मगाशीही सांगितलं की जो फॉर्म मध्ये त्याला स्ट्राईक जास्त मिळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही धावा सुरुवातीला बनवता अथवा त्या धावेंचा पाठलाग करता त्यावेळेस आपल्या प्रमुख बॅटरला स्ट्राईक देणं किती गरजेचं आहे ते जिवंत उदाहरण मैदानामध्ये. सुमित टेकळे आपण पाहिलं तर एकही चेंडू खेळत नाही आहेत, परंतु फरदीन इथे बॅक टू बॅक दोन्ही मोठे फटके खेळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू आणि 14 धावा. येस, 4 चेंडू आणि 14 धावांच्या धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर प्रतीक सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मात्र 100 धावांचा पल्ला गाठला आणि त्यानंतर एक धक्कादायक म्हणावं लागेल सकाळच्या सत्रात, कारण काय दिलीप वर्मा खेळले होते. एक मोठा विजय त्या ठिकाणी प्राप्त केला. सगळ्यांच्याच लक्षात राहील असा होता तो, कारण समोर अखिल भारतातील मोठा संघ होता. इकडे प्रयत्न करावे लागतील तरीसुद्धा फरदीन काझी. पॉवर प्लेची बॅटिंग मात्र त्यांची एक वेगळ्या दर्जाची असते, ती या ठिकाणी सध्याच्या घडीला सुरू आहे. मुंबईच्या शिवडी विभागामध्ये राहणारे खेळाडू बॅटिंगसाठी फरदीन काझी, तर बॉलिंगसाठी देहू रोड पुणेचे खेळाडू निहाल तुसामत. यावेळेला आणखीन एक क्लासिकल अंदाजातील स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर अतिशय सुंदर फटका अडवण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु तोपर्यंत 2 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा फरदीन काझी या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या 16 वर जाते. लक्ष वेधून घेतो. अगदी ISPL मध्ये सुद्धा शेवटचा 1 बॉल आणि 6 धावांची असताना आवश्यकता असताना मारलेला षटकार असू देत, राष्ट्रवादी ट्रॉफीची 4 व्हीलर कार असू देत, अशा एक ना अनेक उपलब्धता फरदीनच्या देखील पाहायला मिळतात, परंतु निहाल तरी कुठे कमी आहे. महाराष्ट्राच्या संघाचे दरवाजे सध्या ठोठावताना ते पाहायला मिळत आहेत. MPL गाजवली आहे गहुंजे स्टेडियममध्ये. फरदीन यावेळेला खूप टप्प्याचा बॉल आणि यालाही सीमारेषाच दाखवताना पाहायला मिळत आहेत. फरदीन चौकार. संघातील प्रतिस्पर्धी संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या विरोधात चढवलेलं आक्रमण आणि त्यानंतरच्या या 20 धावा. निहाल तुसामद यांनी मागच्या मॅचमध्ये देखील अफलातून स्पेल इथे हाताळला, परंतु फरदीन काय फटकेबाजी आहे. मैदानाच्या चौफेर जर अलीकडचं जर क्रिकेट आपण पाहिलं ना तर अलीकडच्या क्रिकेटमधील मिस्टर 360 जर कोण असेल तर तो फरदीन आहे. काय बॅटिंग इथे केली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, कव्हर्स आहेत, स्विच हिट आहेत, सगळे फटके या बॅटरच्या भात्यामध्ये आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रामुख्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये घेतला जातोय. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी आलेत आणि त्यांना प्रोत्साहन देखील देत आहेत. आलेल्या तमाम दर्दी रसिकांचं इथे मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे स्वागत. 20 धावा धावफलकावर चांगली सुरुवात. याचबरोबर या ठिकाणी श्रीकांत देसाई सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. देसाई युनायटेड म्हणा किंवा अगदी एक दिग्गज नाव, मोठं नाव मात्र पुणे टेनिस क्रिकेटमधील त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. परंतु श्रीकांत सर आठवण येते या ठिकाणी विशाल सरांची, ज्या वेळेला स्वराज ट्रॉफी आपण एकत्रितपणे ज्या पद्धतीने आयोजित केली होती. सुमित टेकळे बाहुबली टेनिस क्रिकेटचा पहिलाच बॉल सीमा रेषा पार. षटकार. काय फटका खेळलाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलेला षटकार. बघा नॉन स्ट्राईकला उभं राहून नुसतं पाहिलं गेलं नाही, नॉन स्ट्राईकला उभं राहून तो टायमिंग कशा प्रकारे जुळवायचा आणि कुठल्या दिशेने आपल्याला हा षटकार ठोकायचा आहे याचा केलेला अभ्यास. पहिल्या चेंडूवरती 6. हो 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 हो, समोर फलंदाज मोठा आहे तर गोलंदाज तरी कुठे कमी आहे. सांगवीचा जादूगर पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला मग सिमेंटची विकेट जरूर असू देत, त्यावर देखील बॉलला वळवण्याची क्षमता आहे या सनीमध्ये. आणि सनी कसबे आपल्या गोलंदाजीचं कसब या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहे. चांगला टर्न पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर आता 27 वर जाते. 69चा पाठलाग करायचा आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. MMCC ओरिसा
अंजू अन्वी मॅम आणि रिकेन मोहंती साहेब यांच्या मालकीची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते अमर काटे साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनुराग मोहिते एका बाजूला आहेत, एका बाजूला सुमित ढेकळे आहेत, सनी फरदीन काझी. यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र सर्कलच्या वरून खेळतायत फरदीन काझी, याला सुद्धा दिशा दिली आहे आणि 4 धावा वसूल केल्या. चौकार. चांगला फटका इथे खेळला आणि ज्या ठिकाणी हा फटका खेळला पाहिजे अगदी त्याच ठिकाणी बरोबर हेरून इथे हा फटका खेळला जातोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि मिडॉनच्या दिशेने मिडॉनच्या डोक्यावरून खेळलेला हा चौकार. धावसंख्या होते ती 31. दुसरं षटक सुरू आहे. हो, यावेळेला आणखी वेगळ्या पद्धतीचा टर्न देण्याचा प्रयत्न. फरदीन थोडेसे नाराज, सनी थोडेसे खुश असतील कारण मोठा फटका नाही आलाय. ही रणनीती आहे बॅटरची बॉलरच्या विरुद्ध आणि बॉलरची बॅटरच्या विरुद्धची. टिंगरे सरकार चषक आजचा दिवस कुणाच्या नावे राहणार याची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते. बाहुबली सुमित ढेकळे बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईपासून दुबईपर्यंत या नावाची देखील चर्चा झाली. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये कर्णधार पदाची धुरा देखील त्यांनी सांभाळलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला पुण्याचा एक जबरदस्त फिरकीपटू सुप्रीमो ट्रॉफी सुद्धा त्यांच्या फिरकीच्या ताल्यावर भले भले फलंदाज नाचताना आम्ही पाहिले असे सनी कसबे. यावेळेला लांबून उचलला आणि फेकून दिला बाहुबलीच्या बॅट मधून लांब लचक फटका. षटकार. सुरेखरित्या इथे फटका खेळला जातोय. अगदी बॅटच्या समोर चेंडू मिळाला आणि त्यानंतर बाहुबली ताकद. एका बाजूने ताकद तर दुसऱ्या बाजूने नजाकत आणि त्याचमुळे इथे धावसंख्येला आकार देण्याचं काम अगदी दोन्ही बाजूने केलं जातंय. या षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 38. कुठेतरी विकेटची आवश्यकता आहे. अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी मॅच नाही संपली आहे. 69 याही काही कमी नाही आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला विकेटची आवश्यकता आहे. पॉवर प्ले त्याच्या उलट जर पाहिलं तर 38 धावा 11 बॉलमध्येच बनल्या गेलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला फरदीन त्यांनी आपली 360 बॅटिंग दाखवली आणि आता बाहुबलीची पॉवरफुल बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. हा बॉल थोडासा पुढे केला होता. बॉलची हवाई यात्रा. हो, आणखीन एक बॉल खूप लांबवर गेलेला आहे. जा शोधून आणा बॉल एवढ्या लांबवर. सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर आता मात्र सामन्यातून पूर्णपणे इथे पकड निर्माण करण्याचं काम सुमित ढेकळे यांनी देखील केलंय. पहिल्या षटकामध्ये फरदीन काझी तर दुसऱ्या षटकामध्ये सुमित ढेकळे. धावसंख्या 44 विदाउट लॉस. 44 धावा आतापर्यंत झाल्या आहेत आणि एकही बॅटर इथे बाद नाहीये. 2 ओव्हरमध्ये 44 22च्या सरासरीने पॉवर प्लेमध्ये रन झालेले आहेत. 24 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. आवाक्यामध्ये पाहायला मिळतं ही धावसंख्या, परंतु क्रिकेट आहे. मला परवाची एक मॅच आठवते, बॉल टू बॉल मॅच सुद्धा झाली नव्हती आणि आज मात्र या ठिकाणी काय होतंय पाहायचं आहे. कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील. सकाळच्या सत्राचा हिरो बॉलिंगला आलाय. पुणे जिल्ह्यातीलच शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस या गावचा असणारा एक जबरदस्त अष्टपैलू गोलंदाजीसाठी हे वर्ष चांगलं राहिलं. देवरोडची पावसाळी स्पर्धा गाजवली, आमदार चषक पिंपरी गाजवली, त्याचबरोबर गतवर्षी येरळवाडी गाजवली. असा खेळाडू गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. शुभम शेळके यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. पहिलाच बॉल फरदीन काझी. अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी. 6 रन. सिक्सर. काय फटका इथे सजवला जातोय. शुभमचं स्वागत इथे षटकाराने केले जात आहेत आणि या 6 धावा किती महत्वाच्या आहेत. अगदी ते डिस्टन्स ते कमी केलं जात आहे. 23 चेंडू आणि त्या दरम्यान 19 धावींची गरज. फरदीन काझी यावेळेला थोडेसे बॅकफुटला गेले. पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला आहे. 50शी केव्हाच ओलांडली गेली आहे. ज्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. 51 धावा बिनबाद या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मला वाटतं थोडीशी घाई झाली यांना की काय, थोडीशी आरामाची गरज आहे. लवकर मॅच फिनिश करून आराम करायला जायचंय की काय, अशा पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते. परंतु इकडे अनुराग मोहिते आणि कंपनीला विकेटची आवश्यकता आहे. या ठिकाणी tenniscricket.in वर जेवढेही प्रेक्षक आमच्याशी जुडलेत त्या सगळ्यांचं स्वागत. MMCC ओरिसा 3000 प्रेक्षक आमच्या बरोबरने जुडलेले आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत. मैदानात उपस्थित शेकडो प्रेक्षकांचं स्वागत. या वेळेला हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ढकललं.
हे मेरिटवर क्रिकेट खेळणं या ठिकाणी सुरू आहे. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. फरदीन खेळतात 32 धावांवर, सुमित खेळतात 20 धावांवर. हो, इकडे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर होता, नाही यशस्वी झाले. कारण शुभम देखील काही कमी नाही आहेत. हे देखील एक जबरदस्त गोलंदाज आहेत. सकाळच्या सत्रात फायफर घेतलं होतं, 5 विकेट घेतल्या होत्या. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर सुरू आहे, तरी प्रयत्न सुरू आहेत. फरदीन काझी पाहिलं मिड ऑफ आतमध्ये, त्याच्या डोक्यावरून जशी फिल्डिंग तशी बॅटिंग होते. हरदीन फरदीन मुंबईचा वंडर बॉय खेळतोय चौकार. सुरेखरित्या इथे मिडॉपच्या डोक्यावरून, आणि जसं सांगितल्याप्रमाणे क्षेत्ररक्षण जसं लावलंय त्याला अनुसरूनच बॅटिंग इथे केली जाते. एक्स्ट्रा कव्हर आणि मिडॉपच्या डोक्यावरून अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. टिंगरे सरकार चषक आपण पाहतोय. फरदीन काझी यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला बॉल गेलाय, 1 रन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडासा बॉल बाजूला गेला होता, 1 वरच समाधान पाहायला मिळत आहे. तब्बल 45 संघांमध्ये, 45 व्यावसायिक संघांमधील स्पर्धा, 6 दिवस चालणारी स्पर्धा, एका दिवशी 9 संघ असणारी स्पर्धा, 6 ओव्हरच्या मॅच असणारी स्पर्धा. टिंगरे सरकार चषक आपण पाहतोय. ज्याप्रमाणे 45 व्यावसायिक संघ या स्पर्धेदरम्यान दाखल होत आहेत, त्याचप्रमाणे ही स्पर्धा देखील तब्बल 21 वर्ष अविरत सुरू आहे. धावसंख्या 57 आहेत. 12 धावेंची गरज, 18 चेंडू आणि 12 धावेंची गरज. फरदीन काझी आता मात्र हे दृश्य पाहण्यासारखं असणार आहे. एका बाजूला मुंबईचा वंडर बॉय आणि एका बाजूला पुण्याची जादू, पुण्याचा जादूगर रोहन खरात आता बॉलिंगला आलाय. अगदी लहान वयात दाखल झाला टेनिस क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. हेच फरदीनच्या बाबतीत देखील आहे. फरदीन देखील लहान वयातच टेनिस क्रिकेटमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर जर पाहिलं तर फरदीन काझी नावाचं वादळ सध्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावर घोंगावताना पाहायला मिळत आहे. 360 फरदीन, वंडर बॉय फरदीन बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉल पुढे केलाय. यस, उल्लेख करत होतो या पुण्याच्या जादूगाराचा, आणि पहिल्याच बॉलवर फरदीन नावाचं वादळ शांत केलंय. परंतु त्या अगोदर काय बॅटिंग केली, आणि या ठिकाणी रोहनच्या या फसव्या चेंडूमध्ये फरदीन फसले. विकेटचं पतन. जशी स्तुती तशी कारकीर्द. वंडर बॉयने इथे मात्र जी गोलंदाजी केली, ज्या फिरकीपटूने गोलंदाजी केली, जो बॅटर टच मध्ये होता, ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, अशा बॅटरला अडकवण्याचं काम रोहन खरातने देखील अप्रतिमरित्या इथे चेंडू हाताळला. मिडॉपचा खेळाडू आणि त्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. विकेटचं पहिलं पतन होत आहे आणि पहिल्यांदाच मला वाटतं इथे प्रथमेश ठाकरे इथे बॅटिंगसाठी येतात आणि ती संधी पहिल्यांदाच मिळते. यस, मैदानाच्या आतमध्ये जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी आणि गाव वारेट नाव प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईपासून दुबईपर्यंत आणि गत हंगामात सौदी अरेबियाला जाऊन देखील मालिकावीराचा पुरस्कार घेणारा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु रोहनबद्दल आवर्जून सांगेल, महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्याच मॅचमध्ये गौंजे स्टेडियममध्ये पुरस्कार मात्र प्राप्त करताना पाहायला मिळाले होते सामनावीराचा. हो हो हो, यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण स्क्रीनवर पाहतोय. स्वतः लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव, त्याचबरोबरीने पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष भरतदादा टिंगरे, या टिंगरे सरकार चषकाचे आयोजक. शिस्तबद्ध आयोजन, कडक आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, इकडे समोर फलंदाज चांगले आहेत, परंतु पुण्याची जादू आहे गोलंदाजीसाठी. आता या गोलंदाजांना काही फरक पडत नाही बॉल कोणता आहे, खेळपट्टी कोणती आहे. याच भरतदादांचं या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष आहे. ख्यातनाम उद्योजक तथा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू. यावेळेला चांगला बॉल थोडासा पुढे केला होता, ढकलला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धाव संख्या 1 ने मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 58 धावा धाव फलकावर. नियोजन कसं असावं, 32 संघांचे सामने होते. 1 दिवस वाढवला गेला, आणखी 1 दिवस आला. त्यानंतर जर पाहिलं तर संघ सुद्धा 8च्या ऐवजी 9 झाले आणि माझ्यामध्ये जवळपास 15 संघांना प्रवेश नाही देऊ शकलो आपण. अशी दादा बरोबर ना? 58 धावा धाव फलकावर आहेत. 11ची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. रोहन खरात
गरगर 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 बॉलला वळवण्याची क्षमता असणारे हे गोलंदाज आहेत. ओहो, हा बॉल बाहेर कट करताना पाहायला मिळाले. बॉलला हातभर टर्न देण्याची क्षमता, हातभर बाहेर हातभर आतमध्ये. तर तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी बॅटिंग टीमकडून करण्यात आली आहे. हा बॉल वाईड आहे की नाही याकरता. हा बॉल योग्य आहे. एक चांगला बॉल म्हणावा लागेल. म्हणजे तेवढं सोपं नाहीये. रोहन खरात ज्यावेळेला गोलंदाजी करतात ना, बॉल आतमध्ये येणार, बॉल बाहेर जाणार, बॉल किती वळणार याची काही गॅरंटी नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा बॉल वळलाय आणि तिकडे फटका फसलाय. गरगर 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 वळणारे चेंडू आणि त्यावर रोहन खरातची जादू. आणखीन एक विकेट. कदाचित असं थोडं वाटतंय रोहन थोडेसे उशिरा गोलंदाजीला आलेत. नक्कीच रोहन खरात यांना काहीसं उशिराने इथे आमंत्रित केलं आणि त्याचा तोटा संघाला होतोय. जी सेट जोडी होती त्या सेट जोडीला फोडण्याचं काम केलं, परंतु उशीर झाल्या कारणाने इथे मात्र संघ थोडासा अडचणीत येतोय. आता रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 5.5चा हा रिक्वायर रन रेट आहे. 69 धावेंचा पाठलाग सुरू असताना धावसंख्या झाली ती 58. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावींची गरज आणि नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत बिलाल शेख. येस, बिलाल आलेत. परंतु पुणेकरांनो, आपण रोहनचं कौतुक करावंच लागेल. फक्त एका धावेचं षटक टाकलंय आणि या मॅचला ऑन ठेवण्याचं काम केलं. तुम्ही कितव्या ओव्हरला बॅटिंगला येता किंवा कितव्या ओव्हरला बॉलिंगला येता याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. आणि त्यांनी दाखवून दिलंय मी काय करू शकतो. जबरदस्त कामगिरी. ही हळूहळू मॅच बनली असं म्हणावं लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला भिवंडीचे सदाबहार बॅटर बिलाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि भिवंडीचेच वारेटगावचे प्रथमेश ठाकरे आहेत. अमित तांबे बॉलला ढकललाय. समोरच्या दिशेने बॉल खेळला खरा. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसरा धावेसाठीचा कॉल आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता. येस, या ठिकाणी नॉट आउट कळवलं जात आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. 9 धावांची आवश्यकता. अमित तांबे ही एक जबरदस्त खेळाडू आहेत पुण्याचे. ऑप्शमच्या बाहेर बॉल टाकलाय. ऑप्शमच्या बाहेर बॉल टाकलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आणि इकडे जर पाहिलं तर एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. 10 बॉलमध्ये 9ची आवश्यकता. मित्र, हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी रंग बदलेल याचा काही नेम नाहीये, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. ओ हो, इकडे चुकीचा टप्पा पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. धावफलक जर पाहिलं तर आता एकने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. 10 मध्ये 8. 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अशाही प्रकारच्या मॅचेस रंगताना आपण पाहिलं. 61 धावा झालेल्या आहेत. MMCC ओरिसा, अंजू अन्वी मॅम आणि रिकेन मोहंती साहेबांची टीम. ऑप्शमच्या बाहेरून वाह, सदाबहार फटका खेळले. पॉइंटच्या दिशेने मात्र एक सुंदर फटका खेळले. क्लासिकल अंदाजात चौकार. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 4 धावांची आवश्यकता. या मॅचला जिंकण्यासाठी गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु रोहनने मन जिंकली.
केवळ 4 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रथमेश ठाकरे, टिंगरे सरकार चषक पुण्याची आणि महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा. ओ यावेळेला अगदी ISPL ची आठवण करून दिली प्रथमेश यांनी. आणि इकडे त्या झोनमध्ये कदाचित मार्गदर्शन सुमीचं होतं की काय, की पाठीच खेळ तिकडे खेळले आणि या मॅचला जिंकलं जात आहे. MMCC ओरिसा टीम विजयी होते या चौकाराणीशी. विजयी संघ अभिनंदन. आणि लक्षात राहील आज दिलीप वर्मा, लक्षात राहील जरी हरले असतील अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन देखील लक्षात राहतील. आपलं विशेष कौतुक. आणि या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी. 14 बॉलमध्ये 37 धावांची कामगिरी करणारे मॅन ऑफ द मॅच ठरतायत मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. चला मॅच त्वरित सुरू करायची आहे.